नमस्कार, मी निरंजन. काल नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने तपोवनामध्ये जी 1800 झाडांची वृक्षतोड करायची प्रशासनाच्या मनात आहे, त्याबद्दल जनसुनवाई काल घेतली गेली. आणि काल त्या जनसुनवाईमध्ये मी काय म्हटलं हे काल एक छोटासा व्हिडिओ करून टाकला होता. पण मुळात ही जनसुनवाई सगळी कशी झाली याबद्दल सांगणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की नाशिकच्याच नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने याची नीट टप्प्याटप्प्याने ही कशी पुढे सरकत गेली याची दखल घेणं खूप गरजेचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये हेच प्रकार कदाचित प्रत्येक ठिकाणी होऊ शकतात. सर्वात पहिल्यांदा ही जनसुनवाई म्हटल्यानंतर हा जो पलुसकर नावाचं एक सभागृह नाशिक महानगरपालिकेचा आहे, जे 4 कोटी रुपयाला बांधलं आणि गेल्या 4 वर्षापासून ते बंद होतं. म्हणजे काल ज्या वेळेला पलुसकर मध्ये पहिल्यांदा आम्ही गेलो त्यावेळेला तिथल्या खुर्च्यांवरचं प्लास्टिक सुद्धा काढलेलं नव्हतं. त्या त्या सगट ते सभागृह तसं 4 वर्ष बंद ठेवलेलं होतं. 4 कोटी रुपये खर्च करून त्यानंतर तिथं इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन नाही. डिझेल मागवून जनरेटरवरती आतमधल्या विद्युत पुरवठा हा सुरू केला गेला होता. अजूनही 4 वर्ष उलटून गेले, 4 कोटी रुपये खर्च झाले, अजूनही त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन नाही. अशा परिस्थितीमध्ये हे पलुसकर सभागृहामध्ये जनसुनवाई ठेवली गेली. आणि जनसुनवाई ठेवल्यानंतर ज्या वेळेला आम्ही सर्वजण तिथं पोहोचत होतो, सर्वात पहिल्यांदा इनफॅक्ट तिथं कॉम्रेड राजू देसले पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ मी तिथं पोहोचलो आणि तिथं आम्ही 2च जण होतो. पण तिथं कमीत कमी 100 ते 150 पोलीस वेगवेगळ्या प्रकारच्या युनिफॉर्म्समध्ये, महिला पोलीस सुद्धा, आणि हातामध्ये बेटन्स प्रत्येकाच्या घेतलेल्या, स्टिक घेतलेल्या, आणि असे सगळे म्हणजे पलुसकर सभागृहाच्या गेट पासून ते आतमधला सगळा परिसर, त्या लॉनचा सगळा परिसर, त्याच्यानंतर एंट्रन्स, आतमध्ये सभागृहामध्ये दोन्ही बाजूला, सभागृहाच्या दोन्ही बाजूला पोलीस, म्हणजे सभागृहाच्या त्या रंगमंचावरती सुद्धा पोलीस अधिकारी बसलेले, असं सगळं तिथं केलेलं होतं. आणि म्हणून अतिशय संतापाने मला पहिल्यांदा त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला हे विचारावं लागलं की आम्हाला पर्यावरण प्रेमी असलेल्या लोकांना जनसुनवाईसाठी आलेल्या तुम्ही काय गुंड आणि मवाली समजता का? एवढे पोलीस बंदोबस्त तिथं करण्याचं कारण काय? जनसुनवाई आहे, आम्हाला काय म्हणायचं हे तुम्ही ऐकून घ्यायचंय फक्त. तर त्या कार्यक्रमाची सुरुवात होणार होती 12 वाजता. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो होतो 11 वाजता. आणि तेव्हाच हा सगळा पोलीस बंदोबस्त लागलेला होता. मग काही जण जमल्यानंतर आम्ही असं ठरवलं की जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथून मग आपण या कार्यक्रमाला यायचं. आणि मग त्या पुतळ्यापाशी आम्ही गेलो, पुतळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हार घातला, वंदन केलं. त्या ठिकाणी तो जो रोडवरती आयलंड केलेला आहे पुतळ्याच्या भोवताली, त्या आयलंडवरती उभं राहून तर आम्ही प्लेकार्ड्स दाखवले या सगळ्या. आणि म्हणजे खूप आनंदाची गोष्ट ही की त्या सर्कलला जितकी लोक टर्न घेऊन समोरून जात होती, सगळ्या बाजूने सर्व लोक आम्हाला शुभेच्छा देत होते, भांडा लढा म्हणत होते. सगळे नागरिक, रिक्षावाले सुद्धा हात वर करून करून दाखवत होते थम्सअप की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि कराच, हे होऊ देऊ नका, एकही झाड तोडू देऊ नका, अशा पद्धतीने नागरिकांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया होत्या. हे सगळं आम्ही करत होतो. त्या ठिकाणी नंतर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा दिल्या. तिथे एक मूर्ख सावरकरांचा जिंदाबाद असं म्हणायचे त्यांनी घोषणा देण्याचा प्रयत्न केला. आता छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले याच्यामध्ये हे कुठं आलं होतं नाव घुसवलं, पण तरी ते घुसवण्याचा प्रयत्न केला. आणि मी त्यांना लो आयक्यू बुलडोझर का म्हणतो की तो प्रयत्न केल्यामुळे तो माणूस आयडेंटिफाय झाला की आता हा आतमध्ये आल्यानंतर काय भूमिका घेणार हे आधीच समजून गेलं ते सगळं झाल्यानंतर. पण त्यांनी ते स्वतःलाच एक्सपोज करून घेण्याचा प्रकार त्या ठिकाणी केला. नंतर सभागृहामध्ये ज्यावेळेला सगळेजण जमले, तर सभागृहामध्ये जमल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी महानगरपालिकेचे उद्यान विभागाचे जे अधीक्षक होते, ते उद्यान विभागाचे अधीक्षक त्या ठिकाणी आले. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, तपोवन हे उद्यान नाही, त्यामुळे तपोवन कोणत्याही अर्थाने उद्यान विभागाच्या अंतर्गत येत नाही.
तपोवन हे डीम्ड फॉरेस्ट आहे आणि डीम्ड फॉरेस्ट आहे तर ते खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर असायला हवा. महानगरपालिकेने त्यावरती हक्क सांगण्याचा काही संबंधच येत नाही. पण तरी महानगरपालिका सांगते, कारण की त्या ठिकाणी साधूग्राम वगैरे करायचं असतं, त्या ठिकाणचे रस्ते वगैरे महानगरपालिकेने केलेले आहेत, त्यामुळे महानगरपालिका तो उद्योग करते. पण आले उद्यान विभागाचे अधीक्षक, त्याच्यानंतर त्यांनी पंचवटी प्रभागाचे अधीक्षक जे आहेत अधिकारी, विभागीय अधिकारी, ते विभागीय अधिकारी ज्यांच्याकडे 3-4 वेगवेगळे चार्ज आहेत, त्यातला एक ऍडिशनल चार्ज त्यांना या उद्यान विभागाचा आहे, तर ते त्या ठिकाणी आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणखीन 2 अधिकारी त्या ठिकाणी होते. ह्याचं कारण असं, त्यांनी असं सुरुवात केली की मला माझा प्रास्ताविक आधी करायचा. आता पहिली गोष्ट अशी की ही जर जनसुनवाई आहे तर या अधिकाऱ्यांच्या मूर्खपणातला काही लिमिट आहे की नाही? यांच्या प्रास्ताविकाचा संबंध येतो कुठे? तुम्ही नोटीस काढून जनसुनवाईसाठी नागरिकांना बोलावलं ना तिथं. त्यात त्यांनी बरं पहिल्यांदा सांगितलं की आमच्याकडे 99 लेखी हरकती आलेल्या आहेत आणि 1000च्या आसपास ईमेलवरती आलेल्या आहेत. आता याच्या विपरीत बातम्या त्याच्या आधी वर्तमानपत्रांमध्ये नाशिकच्या स्थानिक येत होत्या की 200 अर्ज आले, 100 अर्ज आले, 300 अर्ज आले वगैरे वगैरे. तिथं प्रत्यक्षात त्या 300चे 99 कसे काय झाले हे काय कळलं नाही. पण त्यांनी एवढं सांगितलं आणि त्यानंतर ते 1975च्या कायद्याच्या अमुक अमुक कलमाप्रमाणे वगैरे वगैरे तिथं बोलायला लागले. तिथं माजी नगरसेवक आणि महानगरपालिकेमधले विरोधी पक्षनेते जे राहिलेले होते अनेक वर्ष, ते राजेंद्र बागुल यांनी पहिल्यांदा तिथं हरकत घेतली सुनवाई घेण्यासाठी. तुम्ही सक्षम अधिकारी आहात का? आता ते सांगायला लागले सक्षम अधिकारी म्हणजे मी उद्यान विभागाचा प्रमुख आहे, हे अमुक अमुक विभागीय अधिकारी आहेत, त्यांच्याकडे सुद्धा पंचवटीचा उद्यान विभागाचा अधिकार आहे, असल्या प्रकारचं जस्टिफिकेशन द्यायला लागले. त्यांच्यानंतर त्यांच्या अकलेची कीव येत होती खरं तर हे सगळं चालू असताना. पण नंतर ज्या वेळेला त्यांचं बोलणं झालं त्याच्यानंतर बऱ्यापैकी गोंधळ व्हायला लागला, पोलीस पुढे यायला लागले, म्हणजे नागरिकांना रोखण्यासाठी. आता अशा पद्धतीने जर का नागरिकांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करणार असेल तर त्याचा कवडीचा उपयोग होणार नाही, हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं. आणि हे अशाच पद्धतीने निकरानी आणि निर्धाराने राज्यभर व्हायला हवं. याच पद्धतीने हे सगळं तिथं झालं. त्यानंतर काही जणांनी तिथं घोषणा देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला सर्वांना माहितीये पोलीस ज्या वेळेला तिथं आले हे सगळं करायला, तर गेल्या 1-1.5 महिन्यापासून नाशिकमध्ये पोलीस वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारांना पकडतायत आणि पकडल्यानंतर त्यांना पोलीस चौकीमध्ये नेतात आणि पोलीस चौकीमधून बाहेर येत असताना त्या गुन्हेगारांना चालता सुद्धा येत नसतं. याचा सरळ सरळ अर्थ आणि पोस्ट लिहिलेल्या आहेत तशा की आतमध्ये त्यांना फराळ खाऊ घातला. आता यातला कितपत कायदेशीर भाग आहे हे त्यांनीच समजावून सांगावं की कुठल्या पद्धतीचा फराळ होता की त्यांना चालता येत नव्हतं नंतर बाहेर आल्यावर. आणि चालत चालत बांध खाली घालून हात जोडून त्यांना घोषणा द्यायला लावत होते की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. आणि इथं जनसुनावणीच्या वेळेला ज्या वेळेला पोलीस पुढे यायला लागले तेव्हा जमलेल्या नागरिकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली की नाशिक जिल्हा निसर्गाचा बालेकिल्ला. आणि मग इथं पोलीस अधिकारी काय करतायत हे मला स्वतःला त्यांना विचारावं लागलं की इथं आलेल्या पर्यावरण प्रेमी नागरिकांना तुम्ही काय गुंडन मवाली समजता का? कशासाठी इथं पोलीस बंदोबस्त बोलावलेला आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीने काय दहशत माजवण्याचा प्रयत्न महानगरपालिका करू इच्छिते का? हे झाल्यानंतर मग ते पहिल्यांदा म्हणजे स्टेजवरती बसलेला तो पोलीस अधिकारी नंतर स्टेजवरती पाठीमागे एक सेपरेट एक खुर्ची टाकून त्याच्यावर त्यांनी बसून घेतलं. पण ते आजूबाजूला असलेले पोलीस मात्र तसेच तिथं होते, त्यात महिला पोलीस सुद्धा होत्या. हे सगळं झाल्यानंतर जनसुनवाई सुरू झाली. जनसुनवाई ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला माझा तो कालचा व्हिडिओ आहेच आहे, त्यात डिटेल मी सांगितलं की तपोवनामध्ये साधूग्राम नको. या साधूग्राममध्ये ही यांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही जी काही 10 वर्षामध्ये झाडं वाढलेली आहेत ही 10 वर्षातली झाडं तोडायची. आता या ठिकाणी वृक्षारोपण करण्याच्या परवानग्या महानगरपालिकेने दिल्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट याच्यामधली अशी आहे की 10 वर्षात 1800 झाडं नाही वाढत, त्यातली कित्येक झाडं ही त्यापेक्षा कितीतरी वर्ष जुनी आहेत. आणि महानगरपालिकेकडे
एकही असा एक्सपर्ट अधिकारी नाही ज्याला झाडाचं वय ठरवता येईल. एकही नाही. किंबहुना महानगरपालिकेत या वृक्ष प्राधिकरण समिती असते, पण उद्यान विभागामध्ये जेवढे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांमधले बहुतेक अधिकारी हे कॉमर्स किंवा आर्ट्स मध्ये ग्रॅज्युएशन केलेले आहेत. त्यांच्यातला एकही बॉटॅनिकल एक्सपर्ट नाही. त्यातल्या एकालाही झाडाचं वय ठरवण्याची अक्कल नाही, प्रशिक्षण नाही, त्यांची ती पात्रता पण नाही. तरी पण ते असं म्हणायला लागले की 10 वर्षापेक्षा जुनी जी झाडं असतील ती आम्ही पाडायची असं ठरवलं आणि मग त्याचं मार्किंग केलं आणि त्या झाडांवरती जे मार्किंग होतं ते झाडं मोजल्याचं मार्किंग होतं, झाड तोडण्याचं मार्किंग नव्हतं. आता पुन्हा हेच हा अशा पद्धतीचं वक्तव्य त्या भदाणे नावाच्या अधिकाऱ्यांनी करणं हा नाशिककरांचा अपमान आहे. कारण त्या फुल्या लावल्यानंतर त्याच्यावरती नोटीस चिटकवल्या होत्या झाडं पाडण्याच्या. हे त्या बेअक्कल माणसाला माहित नाही का? त्या नोटीस जर पाडण्याच्या होत्या तर त्याच्यावरती केलेली फुली ही मोजण्याची कशी काय असू शकेल? आणि नुसती मोजण्यासाठी जर मार्किंग केलेलं होतं तर पाडण्यासाठी जनसुनवाई कशाला घेतली? अजून तर सर्वच महानगरपालिकेचा पूर्ण झाला नाही हे सुद्धा ते त्या ठिकाणी म्हटले. पण हे सगळं झालं आणि तिथं सुदैवानी नाशिक मधल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक पर्यावरण प्रेमी आले होते. त्यातले कित्येक जण काही संस्थांमधून असे आले होते ज्यांनी कित्येक हजार झाडं लावलेली आहेत. काहींनी 1,00,000 झाडं लावली होती काही संस्थांनी आणि जपत आहेत. त्या सगळ्या वृक्षांना त्यांच्यातर्फे त्यांची जपणूक केली जाते. असेही लोक होते. खरोखर बॉटनिकल सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट असलेली लोक त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी सुद्धा ते वेगवेगळे मुद्दे त्यांच्यातर्फे या ठिकाणी मांडले गेलेले होते. पुन्हा पुन्हा हा प्रश्न येत होता की सक्षम अधिकारी म्हणून मला ते त्यांना एक्सप्लेन करावं लागलं की तुम्ही जनसुनवाई घेतलीये झाडं पाडणं किंवा न पाडणं यासाठी. मग झाडं पाडायची नाहीत चा निर्णय घेण्याचा अधिकार ज्यांच्याकडे आहे ते सक्षम, हा साधा त्याचा अर्थ आहे. पण हाही अर्थ त्या येड्याला कळत नव्हता तिथं असलेल्या अधिकाऱ्यांना. सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक पत्र पाठवलं या उद्यान विभागाला की तिथली अशी अशी 1800 झाडं तोडायची आहेत आणि त्याच्यावरून हे मार्किंग करायला निघून गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितलं कोणी की असं असं करायचंय? त्यामुळे या संपूर्ण फाईलची खरं तर नस्ती मिळायला पाहिजे, संपूर्ण फाईलच मिळायला पाहिजे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोक्यामध्ये हे भूत घातलं कोणी पहिल्यांदा. मग ते आयुक्तांनी घातलं, ते मुख्यमंत्र्यांनी घातलं, ते गिरीश महाजनांनी घातलं, ते कुंभमेळा मंत्री असं त्यांना म्हटलं जातं. कुंभमेळा मंत्री नावाचं एकही पद संविधानात मंजूर नाही, पहिली गोष्ट. त्यामुळे एका अत्यंत बेकायदेशीर जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि बेजबाबदार असलेल्या अशा त्या महाजनांनी सांगितलं का की असं असं आपल्याला तिथं करायचंय, हे पाडून टाकायचंय 54 एकर मधलं 1800 झाडं? त्यामुळे याचा काहीही खुलासा त्या ठिकाणी होत नव्हता. याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी की त्या ठिकाणी स्थानिक पत्रकार जे जमले होते त्यांचे व्हिडिओ सुद्धा आहेत. ते पाठीमाग म्हणजे ते स्टेजवरती बसलेले होते अधिकाऱ्यांकडे पाठ करून किंवा टेकून त्या स्टेजला, आणि ते मागे बसलेल्या अधिकाऱ्यांना खाणाखुणा करून सुचवत होते की विषयाचं डायव्हर्जन होतंय, हे बंद करा, हे गप्प करा यांना, आणि काय हा माणूस बडबड करतोय, आम्हाला आता कंटाळा यायला लागला वगैरे अशा पद्धतीच्या कॉमेंट तिथं आलेले टेलिव्हिजनचे पत्रकार करत होते. एबीपी माझाचा पत्रकार करत होता, त्याचे व्हिडिओजच आहेत. तो अशा पद्धतीच्या खाणाखुणा करत होता. अधिकाऱ्यांची संगनमत करून भ्रष्ट पद्धतीने तुम्हाला जनसुनवाईचं रिपोर्टिंग करायचं, लाजा वाटतात का? खेटरांनी पूजा करण्याच्या लायकीचे पत्रकार झाले ते, जे पत्रकार या शहरामधल्या नागरिकांचा आवाज बनले पाहिजेत ते नागरिकांचा आवाज न बनता बेशरमपणाने अशा पद्धतीची दलाली करतात तिथं. एबीपी माझा सारख्या चॅनलचे इतका निर्लज्ज प्रकार त्या ठिकाणी चाललेला होता. पण हे सगळं होईल हे गृहीत धरून आम्ही तिथं होतो आणि म्हणून शेवटपर्यंत त्या ठिकाणी याबद्दल भांडत होतो, जरी अशा खाणाखुणा करणं चाललेलं असलं तरी. त्यानंतर एक अत्यंत दुर्दैवाची आणि खेदाची गोष्ट, तिथं
काँग्रेस पक्षाचे राजेंद्र बागुल जे विरोधी पक्षनेते होते महानगरपालिकेत गेल्या 10-15 वर्षापूर्वी, ते आता फारसे सक्रिय राजकारणामध्ये नाहीत, ते कुठल्या पदावरती नाहीत. तर ते त्या ठिकाणी आलेले होते आणि कायमच ते शहरातल्या विविध नागरी प्रश्नांवरती, कुंभमेळ्याबद्दल, या स्मार्ट सिटीच्या नावाखाली जो काही नाशिकचा विध्वंस करून ठेवलेला आहे त्याच्याबद्दल ते वारंवार बोलत असतात, वारंवार भांडत असतात आणि अत्यंत पोटतिडकीने भांडणारा तो नेता आहे. माझ्या मोठ्या भावासारखंच माझं त्यांचं नातं आहे. तर ते एकटे राजकीय पक्षाचे म्हणता येईल असे होते. त्यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचा एकही मनुष्य त्या जनसुनवाईला हजर नव्हता. शिवसेनेच्या नेत्यांना मी फोन केले की तुम्ही इथं तुमच्या पक्षाचं कोणीतरी पाठवा. त्या शहराचा महानगर प्रमुख नवीन जे नेमलेले प्रथमेश गीते हे त्या ठिकाणी ही सुनवाई सुरू झाल्यानंतर कितीतरी वेळाने आले. तोपर्यंत मला 2दा फोन केले की लेटर हेड घेऊन येऊ का. म्हणजे मला कीव येते, खरोखर कीव येते. उपमहापौर पदावरती राहिलेला माणूस आहे महानगरपालिकेत आणि जनसुनवाईच्या वेळेला लेटर हेड घेऊन येऊ का विचारतो. मुळामध्ये वर्तमानपत्र वाचत नाही, जनसुनवाई कशासाठी आहे माहित नाही. तिथं हरकती घ्यायच्या आहेत, हरकती नोंदवायच्या आहेत. नुसतं लेटर हेड घेऊन काय करणार होते. पण या जनसुनवाईला येण्याची जी म्हणजे काय आपण त्याला म्हणायचं, कम्प्लीट निगेटिव्ह माइंडसेट इथं येण्याचा आणि शहरामधला एक इतका मोठा समस्या, इतकी मोठा प्रश्न हा या शहरासमोर उभा राहतोय आणि शहराचे प्रमुख पदावरती असलेल्या पदाधिकाऱ्यांना फिरकावंसं वाटत नाही तिथं कोणत्याही पक्षाच्या. म्हणजे भाजपचे पदाधिकारी तर लाचार आहेत किंवा उन्मत्त आहे किंवा त्यांना सरकारची साथ देण्याच्या पलीकडे त्यांना पर्यायच नाहीये. त्यांचाही साठा लोटा असेल त्या बिल्डरांबरोबर ज्यांना त्या जमिनीला बळकवायची इच्छा आहे. पण विरोधी पक्षामध्ये असलेले म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा काँग्रेस पक्षाचे एकाही दिवट्याला वाटूनही तिकडे फिरकावं, एकाही. आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. इतक्या मोठ्या पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झालेला असताना यांना फिरकावंसं वाटत नाही, एवढी अनिच्छा. प्रथमेश गीते त्या ठिकाणी आले, 5-7 मिनिटं असे उभे राहिले आणि निघून गेले, एक शब्द न बोलता तिथे. याची खरोखर गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. सर्व नागरिकांनी, सगळ्यांनी याची दखल घेणं गरजेचं आहे. म्हणजे न आलेल्या प्रत्येकाबद्दल माझ्या मनात संताप आहे, राग आहे. पण येऊन सुद्धा न बोलणारे आणि 5च मिनिटं फॉर्मॅलिटी सारखं उभं राहायचं, कारण मी फोन करून बोलवलेलं होतं त्यामुळे नाही कसं म्हणणार. त्यामुळे तोंड देखलं आल्यासारखं उभं राहायचं, नंतर निघून जायचं, याचा जास्त राग आहे. आणि अशी जर राजकारण्यांची नवीन पिढी असणार असेल तर या शहराच्या समस्यांबद्दल यांच्या तोंडाकडे बघण्यामध्ये काहीही अर्थ नाही, हे आता शहराने समजून घ्यावं. अनेक शहराच्या गोष्टींबद्दल रील बनवणारे पण आहेत, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, अनेक जण रील बनवत असतात. माझं नाशिक म्हणून खूप जणांनी विधानसभा निवडणुकांच्या वेळेला रील बनवल्या होत्या. त्यांना फिरकावंसं वाटत नाही. एवढी मोठी घटना घडत असताना ती रोखण्यासाठी कोणाची जबाबदारी आहे पुढे येणं, हे स्वतःला म्हणवून घेणार ना लोकप्रतिनिधी किंवा म्हणवून घेत होते. मग कोणत्या लोकांचं प्रतिनिधित्व करताय तुम्ही? का त्याच बिल्डरांचं ज्यांना या जमिनीवरती जमीन बळकवण्याची इच्छा आहे, नदी काठला असलेली, यांची साथ तुम्ही देणार आहात? आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या नागरिकांनी इथं प्रचार करणाऱ्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि उमेदवारांना, सगळ्यांना नाशिकच्या नागरिकांनी जाब विचारायचा आणि नाशिकच्या सहकार्यासाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या नागरिकांनी जाब विचारायचा. संपूर्ण महाराष्ट्रातल्या, की पर्यावरणाच्या इतक्या मोठ्या प्रश्नाबद्दल आपण तिथं जाऊ सुद्धा वाटत नाही, इतकी तुम्ही शरम घालवलेली, आता लाज स्वतः सोडलेली आहे.
हे विचारा. हे भाजपवाल्यांना विचारा, ते एकनाथ शिंदेच्या पक्षाला विचारा, ते अजित पवारांच्या पक्षाच्या लोकांना विचारा, आणि ते काँग्रेस, शरद पवारांचा पक्ष किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष यांना सुद्धा हे विचारा की इतक्या लाजा सोडल्यात का, की इतक्या मोठ्या जनसुनवाईसाठी फिरकू सुद्धा नाहीये असं तुम्हाला वाटतं? त्या ठिकाणी इतकं गृहीत धरता नागरिकांना, आणि हे सगळं घडल्यानंतर खुशाल छात्या फुगवून नंतर तोंड वर करून मतं मागायला येणार आमच्या दारात. यांना लाजच वाटली पाहिजे, लाजच वाटली पाहिजे न आल्याची. आणि येणाऱ्या काळामध्ये नाशिकमध्ये या प्रश्नाबद्दल जेव्हा जेव्हा जनआंदोलन होईल किंवा लोक एकत्र येण्याचा प्रयत्न करतील, त्या वेळेला दरवेळेला हजेरीच घ्यायची की या पक्षांमधलं कोण आलं आणि कोण कोण नाही आलं. हे पक्क लक्षात ठेवायचं. हे आपले प्रतिनिधी असू शकत नाहीत. पक्ष विरहित सांगतो, यांना काहीही घेणं देणं नाही. हे वाट बघतात राहुल गांधी मरतो का नाही मरत, राहुल गांधीचं बलिदान होतं का नाही होत, तो जसं काही झालं तर त्याच्या पुण्याईवरती आम्ही इथं निवडून येऊ, किंवा पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे किंवा भारतीय जनता पक्षाच्या अनाचारालाच लोक कंटाळून जातील आणि आपोआप आम्हाला निवडून देतील. हा जो माज किंवा आळशीपणा आहे या राजकीय पक्षांमध्ये, हा उतरवून टाकणं पूर्णपणे ही या देशातल्या, या शहरातल्या नागरिकाची जबाबदारी आहे. आणि यालाच महाराष्ट्राचं पाणी दाखवणं म्हणतात. तर हे पाणी दाखवण्याची वेळ आलेली आहे. ते या सगळ्या गोष्टींबद्दल मुद्दाम हे सगळं सांगायचं होतं, म्हणून याचा एक स्वतंत्र व्हिडिओ याच्याबद्दलचा करतोय की हे याच्यातून आपण सुद्धा काय बोध घ्यायला हवा नागरिक म्हणून. पत्रकार कसे लाचार वागतात, दलाल्या करतात, हेही सांगितलं. आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी म्हणवणारे, पदाधिकारी म्हणवणारे हे सुद्धा किती बेजबाबदार असू शकतात याचंही हे उदाहरण आहे. तर याची कृपया करून राज्यभर सगळ्यांनी दखल घ्या, सगळ्यांनी घ्या. या राजकीय पक्षाचे जेवढे वरिष्ठ नेते असतील त्या सर्वांना हा व्हिडिओ पाठवा. आणि नाशिकच्या पर्यावरणाच्या प्रश्नाबद्दल तुम्ही जर एवढे उदासीन असाल तर नाशिककर सुद्धा तुमच्या सर्व राजकीय पक्षांबद्दल, सत्ताधाऱ्यांबद्दल तर संतापलेलेच आहेत, पण विरोधी पक्षातल्या लोकांबद्दल सुद्धा उदासीन होतील, हे लक्षात ठेवा. आत्ताच्या भागात इतकंच. पण तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं? आता नागरिकांनीच पुढे येऊन जबाबदारी घेण्याची गरज आहे, हेही लक्षात ठेवा. आपलं शहर, आपलं गाव, आपला परिसर, आपला समाज, समाज म्हणून जात धर्म पंथ म्हणून नाही म्हणत, आपण ज्यांच्या सोबत संपूर्ण शहरात राहतो त्या शहरातला प्रत्येक नागरिक हा सुरक्षित असला पाहिजे, निर्भय असला पाहिजे. आणि व्यवस्थेवरती या देशातल्या, या राज्यातल्या, या शहरातल्या नागरिकाचा दबाव असला पाहिजे. आपण प्रजा नाही आहेत, आपण नागरिक आहोत. तर आपला दबाव यांच्यावरती असणं गरजेचं आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा आपल्या समोर येताना लाज वाटली पाहिजे येणाऱ्या काळात, की नाही तुम्ही बेशरमपणाने जर अशा दलाल्या कराल तर तुमचे पण वाभाडे आम्ही काढू, हे याची सुद्धा त्यांना धाक राहायला पाहिजे. म्हणून नागरिकांनी पुढे येणं गरजेचं आहे. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सुद्धा अशी जबाबदारी घेऊन तुमच्या तुमच्या परिसरातल्या, तुमच्या तुमच्या शहरातल्या, गावातल्या प्रश्नांबद्दल ऍक्टिव्ह होणार का? हे खूप जरुरी आहे. ऍक्टिव्ह सिटीजन बनणं ही आत्ताची सर्वात मोठी गरज आहे. ती तुम्ही पार पाडायला तयार आहात का? एवढंच या निमित्ताने विचारतो ना. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत राज्यभर पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ लाईक करायला सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.